आहे ग्रॅव्हिटेशन. चला सुरू करूया. त्याच्यामध्ये आपण बघूया ग्रॅव्हिटेशनची डिस्कवरी कोणी केली. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण याची डिस्कवरी केली सर आयझॅक न्यूटन नावाच्या सायंटिस्टने. त्यांनी ते एकदा झाडाखाली बसलेले असताना ऍपल त्यांच्या डोक्यात पडलं. डोक्यावरती ऍपल झाडावरून पडले कारणाने त्यांच्या डोक्यात असा विचार आला की ऍपल वरती न जाता खालीच का पडतंय. म्हणजे कुठलीही गोष्ट कुठलंही ऑब्जेक्ट जे आहे ते खाली का पडतं, वरती का उडत नाही. असं जेव्हा आपण त्याला रिलीज करतो तेव्हा बरोबर ते खालीच पडतं जमिनीवर. ते वरती कधीच आकाशात आपण बॉल जरी आता मी हा जरी मार्कर टाकला तरी हा खाली पडणार, हा वरती का नाही गेला. का तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल पुल जो अर्थच्या सेंटर मध्ये कॉन्सन्ट्रेटेड होतो, जो अर्थच्या सेंटर मधून ऍक्ट करतो. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अर्थच्या सेंटर मध्ये ऍक्ट करतो हे त्यांना काही अभ्यास केल्यानंतर कळालं आणि ज्यामुळे सगळे ऑब्जेक्ट्स खालीच पडतात. आता आपण बघूया त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असतं. सर्क्युलर मोशन मध्ये जर आपण सपोज एक स्ट्रिंग घेतली आणि ती स्ट्रिंग आपण सर्क्युलर मोशन मध्ये आपल्या हाताने अशी फिरवली तर तिचं जे पूर्ण मास असतं त्या आपल्या इथे सेंटर वरती कॉन्सन्ट्रेटेड असतं आणि ती गोल 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 फिरत असते. जेव्हा आपण ती स्ट्रिंग रिलीज करू, त्या स्ट्रिंगला आपण सपोज जर एखादा स्टोन बांधून घेतला आणि तो फिरवला तर तो फिरणार, पूर्ण फिरणार, तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरणार असा. आणि जेव्हा आपण त्याला रिलीज करू, या सपोज इथे स्टोन आहे, जेव्हा आपण ती स्ट्रिंग रिलीज करू तेव्हा हा स्टोन जो आहे तो ह्या डिरेक्शनने जाणार. तो कधीच असा फिरवल्यानंतर तो असा डिरेक्ट खाली नाही पडणार, इथं डायरेक्ट असा खाली नाही पडणार. तो नेहमी टँजेन्शियल डिरेक्शननी जाणार स्ट्रिंगच्या. आणि त्याचं सगळं जे टेन्शन असतं स्ट्रिंग मधलं ते कुठे कॉन्सन्ट्रेटेड असतं, आपल्या बोटांच्या इथे, म्हणजे त्याच्या सेंटर मध्ये, स्ट्रिंगच्या सेंटर मध्ये. म्हणजेच ह्यामुळे आपल्याला कळतंय जेव्हा सेंटर मध्ये पूर्ण टेन्शन कॉन्सन्ट्रेटेड असतं त्याला म्हणतात सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजेच त्याच्या पूर्ण भोवती फिरतंय सगळं पण ऍक्च्युअली त्याचा फोर्स कुठे आहे, मध्ये आहे त्याच्या. तसंच मून जेव्हा अर्थच्या भोवती एका युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतो. युनिफॉर्म म्हणजे एका ठरलेल्या कालावधीतच तो त्याचं रोटेशन पूर्ण करत असतो. जसं अर्थ सन भोवतीचं रोटेशन पूर्ण करते, इतर प्लॅनेट सन भोवतीचे रोटेशन पूर्ण करतात, तसंच मून अर्थ भोवती, मून ही एक अर्थची सॅटेलाइट आहे, तर ती जेव्हा अर्थ भोवती फिरत असतं तर तेव्हा त्याच्या भोवतीने सुद्धा सेंट्रिपेटल फोर्स ऍक्ट करत असतो. इव्हन युनिव्हर्सच्या सगळ्या गोष्टींमध्ये सेंट्रिपेटल फोर्स ऍक्ट होतो. म्हणजेच सेंट्रिपेटल फोर्स कसा ऍक्ट होतो, अर्थच्या भोवती फिरण्यासाठी अर्थच्या सेंटर मधून सेंट्रिपेटल फोर्स मून कडे अट्रॅक्ट होतो. आता सपोज ही अर्थ आहे आणि हा अर्थचा सेंटर आहे आणि हे मून आहे, तर मून जोवर अर्थ फिरत राहणार, जोवर अर्थचा ग्रॅव्हिटेशनल पुल आणि सेंट्रिपेटल फोर्स मून वरती ऍक्ट करत राहणार तोवर मून अर्थच्या भोवतीने फिरत राहणार. जेव्हा एखाद वेळेस म्हणजे अजूनपर्यंत तर कधी झालंच नाहीये आणि होणारही नाही अजून भरपूर वर्ष ते, पण जेव्हा कधी होईल तेव्हा अर्थचा जेव्हा ग्रॅव्हिटेशनल पुल मून पर्यंत जाण्यासाठी सफिशियंट नसेल आणि कमी कमी होत जाईल ग्रॅव्हिटेशनल पुल तेव्हा, आणि मून सुद्धा त्याच्या ग्रॅव्हिटेशनला सोबत ऍक्ट करत नसेल तर ते युनिव्हर्स मधून टँजेन्शियल डिरेक्शननी अर्थच्या जाणार. म्हणजेच या साईडनी जेव्हा स्ट्रिंगचं आपण त्याच्यासाठी एक्झाम्पल घेतलं होतं, जेव्हा स्ट्रिंग फिरवता आपण सोडतो तेव्हा ते स्ट्रिंगचं जे ऑब्जेक्ट लावलेलं असतं ते टँजेन्शियल डिरेक्शनने जातं. तसंच मून सुद्धा जाणार म्हणजे खूप वर्षानंतर होईल ते कदाचित, किंवा होणारही नाही, पण जर गेलंच असं झालंच तर ते टँजेन्शियल डिरेक्शनने जाणार, ते कुठेही इतर ठिकाणी जाणार नाही. न्यूटन्स फर्स्ट लॉ आपल्याला सांगतो की प्लॅनेट जे कोणतंही प्लॅनेट असू देत मध्ये युनिव्हर्स मधलं प्लॅनेट जे आहे ते सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतं. इलिप्टिकल ऑर्बिट म्हणजे ते ओव्हल टाइप ऑर्बिट असतं. जेव्हा आपण बटाटा जो असतो, आपल्याकडे बटाटा असतो, तो जेव्हा आपण असा स्लिट करतो ना तेव्हा जे आपल्याला मिळतं ना तसं पाथ असतं प्लॅनेटचं आणि सनचं, प्लॅनेट सन भोवती फिरण्याचं. आणि त्यामध्ये फोकाय, इलिप्टिकल ऑर्बिट जे असतं त्याला फोकस असतात, दोन फोकस असतात. तर
त्यातला एक फोकाय सन जिथे असतो तिथे असतो आणि दुसरा जो आहे तो प्लॅनेटच्या इथे, प्लॅनेट जिथे असतो तिथे. आता प्लॅनेट कोणतेही असू दे ते सनभोवती एका फोकायच्या माध्यमातून फिरतं इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये, असं आपल्याला केपलरचा फर्स्ट लॉ सांगतो. आता आपण बघूयात केपलरचा सेकंड लॉ. तर केपलर सेकंड लॉ आपल्याला सांगतो की लाईन जॉइनिंग दी प्लॅनेट अँड दी सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. म्हणजे सन आणि प्लॅनेट मधला जो डिस्टन्स आहे तो आपण मेजर न करता फक्त टाइम आणि त्यांनी ट्रॅव्हल केलेला जो डिस्टन्स आहे तो बघितला तर तो इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टन्सेस पार करतो. म्हणजे जरी इथे डिस्टन्स सन आणि प्लॅनेट मधला वेगळा वेगळा आहे पण तरी सुद्धा हा इथपासून ते इथपर्यंतचा डिस्टन्स कव्हर करण्यासाठी प्लॅनेटला सेम टाइम लागतो. आणि आता सपोज इथे जेव्हा प्लॅनेट असेल आपलं, इथे जेव्हा प्लॅनेट असेल रिव्हॉल्व करत असेल तेव्हा सुद्धा इथपासून इथपर्यंत यायला प्लॅनेटला जेवढा इथपासून इथपर्यंत यायला वेळ लागला तेवढाच या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत यायला वेळ लागणार आहे, असं केपलरचा सेकंड लॉ आपल्याला सांगतो. आता बघूया केपलर्स थर्ड लॉ. केपलर्स थर्ड लॉ मध्ये पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे अर्थ सनभोवती रिव्होल्यूशन करायला, एक रिव्होल्यूशन पूर्ण करायला किती टाइम घेते त्याचा अर्थ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, ज्याला टी ने डिनोट करतात, कॅपिटल टी ने. आणि मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन, म्हणजे सपोज अर्थ हे प्लॅनेट आपण घेतलं त्याचा सन पर्यंतचा कमीत कमी म्हणजे मीन डिस्टन्स किती आहे तो असतो आर, स्मॉल आर ने तो डिनोट होतो. तर जो अर्थ जो टाइम घेते पूर्ण रिव्होल्यूशन करायला सन भोवती त्या टाइमचा जो स्क्वेअर असतो म्हणजे तो टाइम जेव्हा डबल करतो इंटू 2 जेव्हा आपण तो टाइम करतो तेव्हा इंटू 2 नाही, तो टाइम जेवढा काही लागेल तो आणि इंटू तोच टाइम परत एकदा जेव्हा आपण तो करतो तेव्हा आपल्याला टी स्क्वेअर मिळतो, जो आर क्यूब म्हणजे प्लॅनेट पासून सनचा जो डिस्टन्स असतो तो किती तीनदा मल्टिप्लाय होतो. तीनदा मल्टिप्लाय होतो म्हणजे काय, 3 टाइम्स मल्टिप्लाय नाही होत. तो आर जेवढा असेल तो परत एकदा आर इंटू आर म्हणजे आर 3 टाइम्स जेव्हा आपण घेतो तेव्हा आर क्यूब निघतो, जो टीच्या डिरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजेच टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इक्वल्स टू कॉन्स्टंट. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब असतो तो कॉन्स्टंट असतो काहीतरी, ज्याला आपण के ने डिनोट करतो. हे केपलरच्या थर्ड लॉ मध्ये आपल्याला प्रूफ केलेलं आहे. आता आपण बघूया न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन नुसार कुठलंही ऑब्जेक्ट युनिव्हर्स मधलं दोन ऑब्जेक्ट कुठलीही एकमेकांना नेहमी ग्रॅव्हिटेशनल ऍक्ट करत असतात एकमेकांवरती. म्हणजेच काय, कुठलेही दोन ऑब्जेक्ट जे असतात ते एकमेकांवरती ग्रॅव्हिटी ऍक्ट करतात. त्याचा फोर्स जो आहे तो ह्या फर्स्ट ऑब्जेक्ट आणि सेकंड ऑब्जेक्टचं जेवढं मास असेल त्याचं मल्टिप्लिकेशन, त्याचं प्रोडक्ट जे असतं तेवढा डिरेक्टली प्रोपोर्शनल असतो फोर्स त्याला. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो त्यांचा तो डिरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 इंटू m2. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, त्याचा दोन्हीचा मासचा प्रोडक्ट, दोन्ही ऑब्जेक्ट्सचा कुठल्याही, आणि त्या दोघांमधला जो डिस्टन्स असतो. आता डिस्टन्स मोजायचा कुठपासून कुठपर्यंत, साइड टू साइड नाही मोजायचा, मिडल सेंटर पासून, या दोन्ही ऑब्जेक्टच्या सेंटर पासून हा फोर्स मोजला जातो, डिस्टन्स मोजला जातो. या दोन ऑब्जेक्ट मधला जो डिस्टन्स असेल त्याचा जो स्क्वेअर असतो त्याच्याशी हा जो फोर्स असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स या दोन ऑब्जेक्ट मधला जो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, तर 1 अपॉन एनिथिंग, 1 अपॉन डी स्क्वेअर. आता डिरेक्टली प्रोपोर्शनलला आपण 1 अपॉन दिला होता का, नव्हता दिला. इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणताना मी वरती अपॉन 1 दिलेला आहे आणि त्याच्या खाली डी स्क्वेअर दिलेला आहे. म्हणजे याच्या मधला जो डिस्टन्स असेल तो त्याच्या 1च्या खाली येणार, म्हणजेच इनव्हर्सली प्रोपोर्शनल असणार त्यामधला फोर्स त्याच्या डिस्टन्सशी. ज्याला आपण असंही म्हणू शकतो की F इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन d स्क्वेअर. कारण इथे 1च्या जागी आपण m1 m2 सबस्टिट्यूट केला, तसं पण m1 m2 च्या खाली 1च येणार आहे आणि d2 च्या वरती पण
आहे, त्यामुळे आपण हे एकमेकांच्या जागी सबस्टिट्यूट करून टाकले आणि हे आपल्याला इक्वेशन मिळालं. तर आता ही जी प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे त्यासाठी कुठलं तरी एक आपल्याला सबस्टिट्यूट यूज करावा लागेल. तर तो असतो F इज इक्वल टू जी. जी आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी आपण ह्या प्रोपोर्शनॅलिटी साइनच्या जागी लिहिलेला आहे m1 m2 अपॉन d स्क्वेअर. g इंटू m1 m2 अपॉन d स्क्वेअर. जी काय आहे ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. जी म्हणजे कुठल्याही ग्रॅव्हिटीशी संबंधित कुठलेही इक्वेशन्स असतील आणि त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या जागी आपण जी यूज करतो तर तो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, म्हणजे तो अख्ख्या वर्ल्ड मध्ये यूज केला जातो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणून. आता आपण ह्याच्यामध्ये जर ह्या दोन ऑब्जेक्ट्स मधला एका ऑब्जेक्टचं वेट 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने वाढवलं, जास्त केलं, इन्क्रीज केलं, तर त्यांच्यामधला जो फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल पूल जो असेल, तो सुद्धा मल्टिप्लिकेशन ऑफ 2 च्या फॅक्टरने इन्क्रीज होणार, इंटू 2 ने इन्क्रीज होणार, म्हणजे डबल होणार. फोर्स जो असेल यांच्यामधला, या दोन ऑब्जेक्ट्स मधला, तो काय होणार, डबल होणार. जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टचं मास डबल करू तेव्हा फोर्स डबल होणार. जेव्हा ह्या दोन ऑब्जेक्ट्स मधला जो डिस्टन्स आहे तो डबल होईल. डिस्टन्स जेव्हा आपण डबल करू ह्याच्यामधला तेव्हा याच्यामधला फोर्स जो आहे तो काय होणार, 4 ने डिक्रीज होणार. 4 च्या फॅक्टरने तो डिक्रीज होणार. डिक्रीजेस बाय 4 मायनस डिक्रीजेस बाय 4 इंटू 4 च्या फॅक्टरने डिक्रीज होणार. म्हणजे जेव्हा डिस्टन्स डबल होतो तेव्हा फोर्स 4 च्या फॅक्टरने डिक्रीज होतो. जर आपले जे दोन्ही ऑब्जेक्ट्स असतील ते स्फेरिकल असतील, स्फेरिकल म्हणजे बॉल शेप्ड असतील, स्फेरिकल म्हणजे सर्कल नसतो, तो तिन्ही डायमेन्शन्सनी तो स्फिअर असतो. म्हणजे आपला कुठलाही बॉल घ्या तुम्ही, तो बॉलचे जो आकार असतो तो असतो स्फिअर. तर तसेच जर आपले ऑब्जेक्ट्स असतील तर त्यांच्यामधला जो डिस्टन्स असेल तो कशात मेजर केला जाईल, त्यांचे जे दोन्हीचे सेंटर असतील त्याला जोडणारी जी ही लाईन असेल त्याच्यामध्ये त्यांचा डिस्टन्स मेजर केला जाईल आणि मग फोर्स मेजर केला जाईल. जेव्हा आपल्या जे दोन्ही ऑब्जेक्ट्स किंवा दोन्ही बॉडीज असतील त्या इरेग्युलर शेप असतील, स्फेरिकल नसतील, इरेग्युलर शेप म्हणजे काही ठराविक शेप नसेल त्यांचा, तर त्यांच्यामधला डिस्टन्स कसा मोजणार, तर त्यांच्यामध्ये एक सेंटर ऑफ मास असतं तिथे त्यांच्या पूर्ण बॉडीचं जे मास असतं, मास असतं ते कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. आता ही जी बॉडी आहे, इरेग्युलर शेपची मी जी बॉडी काढलेली आहे, तिचा जो पूर्ण मास आहे तिच्यातलं ते एका सेंटर ऑफ मास, सपोज हा सेंटर ऑफ मास आहे, त्याच्यावरती ते पूर्ण अख्ख्या बॉडीतलं मास जे आहे ते कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. त्यामुळे ह्या सेंटर ऑफ मास पासून ते ह्या दुसऱ्या बॉडीचं सेंटर ऑफ मास पर्यंत, या दुसऱ्या बॉडीचं जे पूर्ण मास आहे ते ह्या सेंटरवरती पूर्ण कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. त्यामुळे तो सेंटर ऑफ मास आणि हा सेंटर ऑफ मास या दोन्ही मधला जो डिस्टन्स असेल त्या डिस्टन्स वरून याचा फोर्स मेजर केला जातो. ह्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि पूल जो असतो तो ह्या सेंटर ऑफ मासेसच्या डिस्टन्स मधून डिटेक्ट केला जातो. आता जी ची म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू कशी ठरते, तर जेव्हा दोन मासेस असतील, युनिट मासेस असतील, युनिट मासेस म्हणजे काय, तर 1 केजीचे असतील, 1 ग्रॅमचे असतील, कुठलाही असू देत, ग्रॅम, किलोग्राम, एनिथिंग, मिलीग्राम, पण ते 1 च्या फॅक्टर मध्ये असले पाहिजे. तर जेव्हा दोन्ही मासेस 1 किलोग्राम किंवा 1 च्या फॅक्टर मधले असतील तर त्यांची जो मधला जो डिस्टन्स असतो त्यांचा मधला डिस्टन्स सुद्धा युनिटच असला पाहिजे, म्हणजे 1 च्याच फॅक्टरचा असला पाहिजे. म्हणजे 1 किलोमीटर, 1 मीटर, 1 सेंटीमीटर, 1 मिलीमीटर अशा मध्येच असला पाहिजे, 1 च्याच फॅक्टर मध्ये असला पाहिजे. तर जेव्हा असं असतो डिस्टन्स आणि त्याचं मासेस, तेव्हा त्यांच्यामधला जो डिस्टन्स असतो, युनिट डिस्टन्स जो असतो तो असतो त्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल पुल म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू, कॅपिटल जी ची व्हॅल्यू, कॅपिटल जी ची व्हॅल्यू असते यांच्यामधला जो असतो डिस्टन्स असतो या दोन्ही युनिट मासेस मधला, तो असतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू. आता आपण एसआय युनिट्स मध्ये जी ची व्हॅल्यू बघणार आहोत. जी म्हणजेच युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, जे आपण आधी शिकलेलोच आहोत. तर आता इथे जी ची व्हॅल्यू एसआय युनिट्स मध्ये काढण्यासाठी
दोन ऑब्जेक्ट्स किंवा दोन मासेस जे असतील त्यांचं मास 1 किलोग्राम इतकं असलं पाहिजे दोन्हीच, आणि त्यांच्यामधला डिस्टन्स असला पाहिजे 1 मीटर. म्हणजे ह्यांच्यामधला डिस्टन्स जेव्हा 1 मीटर असेल आणि ह्यांचं प्रत्येकाचं वेट जेव्हा 1 kg असेल, तेव्हाच G ची व्हॅल्यू SI युनिट्स मध्ये त्यांच्या दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे ते मेजर करून आपल्याला SI युनिट्स मध्ये G ची व्हॅल्यू मिळते. आता आपण बघूया युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स काय आहे. आता जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे मी जसं आधीच सांगितलंय व्हिडिओमध्ये की युनिफॉर्म म्हणजे ठरलेल्या कालावधीत ते घडतं आणि सर्क्युलर मोशन म्हणजे ठरलेल्या वेळेत, प्रॉपर वेळेत ते एक सर्क्युलर मोशन पूर्ण करतं. आता सपोज कोणतंतरी ऑब्जेक्ट, अर्थच घ्या तुम्ही, अर्थ एक रिव्होल्यूशन पूर्ण करायला, स्वतः भोवतीचं एक रिव्होल्यूशन पूर्ण करायला ती 24 आवर्स घेते आणि पूर्ण सन भोवतीचं रिव्होल्यूशन पूर्ण करायला अर्थ 365 डेज घेते. तर हे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. म्हणजे एका ठरलेल्या कालावधीतच ती ते पूर्ण करते. तसंच आता जर एखाद्या ऑब्जेक्टचं मास आपण घेतलं स्मॉल m, एखाद्या ऑब्जेक्टचा जो स्पीड आहे, स्पीड म्हणजेच वेलॉसिटी आपण ज्याला म्हणतो, ती असेल v, स्मॉल v, आणि रेडियस, कारण ते ऑब्जेक्ट आपलं सर्क्युलर मोशन शिकतो म्हटल्यावर ऑब्जेक्ट आपलं सर्कल आहे. ओके, सर्कल असल्यामुळे त्याचं रेडियस आपण घेतलेला आहे स्मॉल r. तर जेव्हा हे आपल्याला दिलेले असतील हे सगळे पॅरामीटर्स, तेव्हा फोर्स त्यांच्यामधला कसा मेजर करणार, तर त्यांचं मास, त्या ऑब्जेक्टचं मास इंटू त्याचं स्पीडचं स्क्वेअर, त्याच्या स्पीडचं स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय, स्पीड जेव्हा आहे, आता सपोज जर 10 किलोमीटर पर आवर स्पीड आहे, तर 10 किलोमीटर इंटू 10 किलोमीटर पर आवर असं त्याचं मल्टिप्लिकेशन होईल आणि मग स्पीडचा स्क्वेअर येईल. म्हणजेच ऑब्जेक्टचा मास इंटू त्याचा स्पीड अपॉन रेडियस. रेडियस म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या ज्या सेंटर पासून त्याच्या सर्कमफरन्स पर्यंत जो पूर्ण डिस्टन्स आहे तो असतो रेडियस. म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे, याचा सेंटर आहे, त्याच्यापासून इथपर्यंत जो साइड पर्यंत जो डिस्टन्स असेल तो असेल रेडियस. तर तो त्याने डिवाइड करायचा मास इंटू स्पीडच्या स्क्वेअरला, तेव्हा आपल्याला त्या ऑब्जेक्टचा फोर्स मिळतो, F, कॅपिटल F म्हणजेच फोर्स. आता सपोज इथे आहे सन, इथे आहे प्लॅनेट रिव्हॉल्व करते सनच्या अराउंड. आता आपण जसं बघितलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्येच प्लॅनेट्स सनच्या भोवती रिव्हॉल्व करतात, म्हणजे ठरलेल्या कालावधीच्या त्यांचं रिव्होल्यूशन ते पूर्ण करत असतात. तर त्यांच्यामधला फोर्स कसा मेजर होईल, मग mv² अपॉन r म्हणजेच मास इंटू स्पीडचा स्क्वेअर अपॉन रेडियस ऑफ द प्लॅनेट. म्हणजे आता जसं आपण कुठल्याही ऑब्जेक्टला धरतो, एक्झाम्पल घेतो कुठल्या ऑब्जेक्टचा, तसंच प्लॅनेट आणि सन मधलं रिव्होल्यूशन आणि फोर्स आपण कॅल्क्युलेट करायचा असतो, ज्यासाठी हा फॉर्म्युला यूज केला जातो. आणि कुठल्याही इतर ऑब्जेक्टसाठी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्याच्यासाठी सुद्धा हाच फॉर्म्युला यूज होतो. आता आपल्याला बघायचं स्पीड ऑफ द प्लॅनेट म्हणजेच व्हॅल्यू ऑफ v म्हणजेच वेलॉसिटी कशी काढायची. तर त्यासाठी आपल्याला काही पॅरामीटर्स गरजेचे असतात, ते आपण बघूयात कोणते कोणते आहेत. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजेच t. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे त्या प्लॅनेटनी पूर्ण रिव्होल्यूशन कंप्लीट करायला, एकच रिव्होल्यूशन कंप्लीट करायला किती टाइम घेतलाय, त्याच म्हणजेच आपण त्याला डिनोट करतो कॅपिटल T ने. तर ते पॅरामीटर एक आपल्याला लागतं त्यासाठी. अजून एक म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 1 रिव्होल्यूशन, म्हणजेच एका रिव्होल्यूशन मध्ये त्या प्लॅनेटनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलाय तो, म्हणजेच पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट. ऑर्बिटचं जे पेरिमीटर असतं ते आपल्याला 2πr हा फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहितीच आहे सर्कलचं पेरिमीटर काढण्यासाठी. पेरिमीटर ऑफ द सर्कल इक्वल्स टू 2πr. तर तेच ऑर्बिट पण सर्क्युलरच असतं, त्यामुळे पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट जे घेतो आपण ते 2πr घ्यायचं असतं. तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन 1 रिव्होल्यूशन इक्वल्स टू 2πr हे एक पॅरामीटर आहे. डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन, प्लॅनेटचा सन पर्यंत, प्लॅनेट पासून सन पर्यंतचा किंवा सन पासून प्लॅनेट पर्यंतचा जेवढा डिस्टन्स आहे तो असतो स्मॉल r. तो स्मॉल r ने डिनोट होतो. तर ते एक पॅरामीटर आपल्याला घ्यावं लागतं. आणि टाइम टेकन इक्वल्स टू पिरियड ऑफ रिव्होल्यूशन विच इक्वल्स टू t. आता पूर्ण ह्या प्रोसेसला सगळ्या किती टाइम घेतलाय
त्या प्लॅनेटने, म्हणजेच पिरियड ऑफ रिव्होल्युशन सेम, तर त्याला आपण टी ने डिनोट केलेलं आहे. असे हे जरी धरलं नाही, हे धरलं नाही तरी हे 3 वरचे जे आहेत हे 3 पॅरामीटर्स आपल्याला व्ही ची व्हॅल्यू काढण्यासाठी, म्हणजेच प्लॅनेटचा स्पीड काढण्यासाठी गरजेचे असतात. तर आता व्ही इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आपण मगाशी बघितलं की 2πr. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे ऑर्बिटचा पेरिमीटर जो असतो तो असतो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, म्हणजेच 2πr. तर 2πr आपण टाइम टेकन आपण काय घेतला होता, कॅपिटल टी ने डिनोट केला होता. तर टाइम टेकन अपॉन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इज इक्वल टू वेलोसिटी विच इक्वल्स टू 2πr अपॉन टी. आता फोर्स आपल्याला बघायचा आहे त्यांच्यामधला. तर फोर्सचं फॉर्म्युला काय आहे आपण बघितलेला, mv² अपॉन r. आता mv² अपॉन r मध्ये v च्या जागी आपण काढलेली ही v ची व्हॅल्यू पुट करायची. ती v ची व्हॅल्यू आपण ह्या v च्या जागी पुट केली ह्या इक्वेशन ह्या फॉर्म्युलामध्ये. तर तेव्हा आपल्याला असं एक इक्वेशन मिळालं, m इंटू 2πr अपॉन टी चा स्क्वेअर, कारण इथं v चा स्क्वेअर आहे म्हणून इथं पण द्यायला स्क्वेअर विसरायचं नाही, अपॉन r. हा r तसाच्या तसा इक्वेशन मधला फॉर्म्युला मधला. आता हे जेव्हा आपण त्याने मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला इक्वेशन हे मिळतं. कसं, 2 चा स्क्वेअर आहे 4, राईट. 2 चा स्क्वेअर 4 इंटू m म्हणजे 4m पाय स्क्वेअर. पायचा स्क्वेअर येणार, राईट, आणि इथे स्क्वेअर आहे पाय स्क्वेअर. आता यातला एक r आणि ह्यातला एक r कट होईल. ओके, मग राहायला किती r, एकच r राहतो, म्हणून इकडं तो एक r लिहिलेला आहे. आणि हा टी स्क्वेअर कुठून आला, अपॉन, तर इथे टी होता त्याचा स्क्वेअर घ्यायचा होता आपल्याला, तो टी स्क्वेअर आपण ह्याच्या खाली घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला हे एक असं इक्वेशन मिळतं, फॉर्म्युला मिळतो. फोर्स साठीचा नवीन फॉर्म्युला आपल्या इथे तयार झालेला आहे. आता आपण जे आधीचं इक्वेशन बघितलं होतं, F इज इक्वल टू m इंटू 2πr अपॉन टी ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन r. तर त्याला जेव्हा आपण r स्क्वेअरने डिवाइड आणि मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला हे इक्वेशन मिळतं, हा फॉर्म्युला मिळतो. तर तो आहे 4m² अपॉन r स्क्वेअर. आता 4m² अपॉन r स्क्वेअर इक्वल्स टू r³ अपॉन t स्क्वेअर. r³ अपॉन t स्क्वेअर म्हणजेच केपलरच्या थर्ड लॉ नुसार कॉन्स्टंट असतो, राईट. तर तो कॉन्स्टंट आपल्याला जेव्हा हा t स्क्वेअर अपॉन r³ आपल्याला कॉन्स्टंट आहे असं दाखवलेलं आहे केपलरच्या थर्ड लॉ मध्ये. तर आता आपल्याला तो कॉन्स्टंट तर घ्यायचाच आहे, पण तो कॉन्स्टंट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल, कारण की इथे आपल्याला तुम्ही बघितलं तर टी स्क्वेअर खाली आणि r³ वरती आहे, म्हणल्यावर हा कॉन्स्टंटचा पण रेसिप्रोकल होणार, जसं की ह्याचा झालेला आहे. तर जेव्हा तो कॉन्स्टंटचा रेसिप्रोकल होईल तेव्हा टी 1 वरती येईल. 1 म्हणजेच ही जी व्हॅल्यू आहे ती वरती येईल इथे आणि खालती के येईल, जो आपल्याला फोर्सचा आता फॉर्म्युला मिळतोय जो की कॉन्स्टंट आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा बाकी सगळ्या जे फोर्सेस आहेत युनिव्हर्स मध्ये त्याच्यापेक्षा सगळ्यात वीकस्ट फोर्स असा मानला जातो, आणि तो तरी सुद्धा सगळ्यात वीकर असून सुद्धा तो अख्खा युनिव्हर्स कंट्रोल करण्याची ताकद असते त्याच्यात. का असतं असं, तर प्लॅनेट्सचे जे ह्यूज मासेस आहेत, खूप प्लॅनेट्स जास्त मासेसचे आहेत, खूप जास्त लाखो करोडो केजीचे प्लॅनेट्स आहेत, त्यामुळे त्याचे मॅसेस जे आहेत ते ह्यूज आहेत आणि त्याच्यामुळे फोर्स जो आहे तो त्यांच्यातला जास्त होतो. तर त्यामुळे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अख्ख्या युनिव्हर्सला कंट्रोल करू शकतो. कशामुळे, ह्यूज मासेस ऑफ प्लॅनेट्स, स्टार्स अँड अदर कन्स्टिट्युएंट्स ऑफ द युनिव्हर्स. म्हणजे युनिव्हर्स मधली कुठलीही गोष्ट अशी छोटीशी नाहीये, सगळ्या आहेत त्या एक्स्ट्रीमली मोठ्या एक्स्ट्रीमली बिग आहेत. तर त्यामुळे त्यांचे जे मासेस आहेत ते सुद्धा जास्त आहेत, खूप जास्त आहेत. तर ते प्रमाणाबाहेर जास्त असल्यामुळे त्यांच्यातला जो ग्रॅव्हिटेशनल पूल असतो, जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, तो एकमेकांकडे ऍक्ट करण्याचे जास्त संभावना असतात आणि त्यामुळे अख्खा युनिव्हर्स कंट्रोल करण्याची ताकद ग्रॅव्हिटेशनल